सुपर हेल्दी आणि सुपर डिलिशियस अशी ही ड्रायफ्रुट्स पावडर आपल्या लहान बेबीसाठी कशी बनवायची आणि कुठल्या कुठल्या पदार्थांमध्ये ऍड करता येते आपल्याला हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. चला सुरुवात करूयात. हे दाखवलेला मी प्रत्येक पदार्थ हा 100 ग्रॅम आहे. त्यापैकी मी केवळ 50 ग्रॅम वापरलेला आहे आणि ह्या ज्या हिरव्या रंगाच्या भोपळ्याच्या बिया आहेत त्या तर फक्त 30 ग्रॅम वापरल्या. अशा प्रकारे आपल्याला काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड हे 50 ग्रॅम घ्यायचंय आणि त्यानंतर भोपळ्याच्या बिया ह्या केवळ 30 ग्रॅम घ्यायच्या. प्रत्येक पदार्थाला अशा प्रकारे ड्राय रोस्ट करायचं म्हणजे त्यामधलं मॉइश्चर कमी होईल आणि व्यवस्थितरित्या रोस्ट केल्यानंतर त्याला थंड होऊ द्यायचं आहे. आता मी इथे डिरेक्टली दुसऱ्या दिवशी यांची पावडर करायला घेतली. तुम्हीही तसं केलं तर एकदम उत्कृष्ट आणि एकदम व्यवस्थितपणे तुमची ड्रायफ्रुट्सची पावडर मी ज्या रीतीने बनवली आहे तशीच एकदम व्यवस्थित रेडी होईल. आता मिक्सर मधून आपल्याला ग्राइंड करून घ्यायचंय. फिरवायचं आणि बंद करायचं अशा प्रकारे आपल्याला ग्राइंडिंग करायची. तयार केलेल्या पावडरला परत एकदा आपल्याला थोडंसं ड्राय रोस्ट करायचं आणि एकदम रेडी होते मस्त अशी आपली ड्रायफ्रुट्सची पावडर. आपण याला हलव्यामध्ये, शिऱ्यामध्ये, मखाना प्युरीमध्ये टाकून बेबीला खाऊ घालू शकतो.